आज शनिवारी म्हणून गर्दीच नाहीये, कारण की शनिवारी गर्दी नसती. दर रविवारी एवढी गर्दी असते ना, काय सांगू तुम्हाला. फक्त रविवारी गर्दी बघायला भेटते इथं, आणि जत्राच्या टायमाला. बाकी कोणत्याच दिवशी एवढी गर्दी नसते, फक्त रविवारी गर्दी असते. जे नव्हतं व्हायचं तेच झालेलं आहे. आणि पावसात अडकलोय आपण, बघू शकता. खूप पाऊस आलाय तरी तुम्हाला पाणी लागू राहिलं. मोबाईल पूर्ण भिजलेला आहे भाई आपला. भाई साहेब पाऊस गेलाय फायनली भाई. व्हिडिओ काढू शकतो आपण तिकडे जाऊन. बोलले बाळा तू कुठे चालला, जादू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसली रे कमी, सांगू का मम्मीला तू बनतो क्षण. माझी सासू तुझी मदत आहे, माझी होणारी हमसफर. आय लाईक यू ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर. तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी राईट सुंदर. तुझं टिप्पल जे पाहिजे ते. नमस्कार. तर लय दिवसांनी मित्रांनो आपला व्लॉग बनवून राहिले, कारण की भाई मी तर म्हणून पर 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर आत्ता ब्लॉग बनवतोय, कारण की भाई आपल्याला रिस्पॉन्स नव्हता भेटत आणि आपल्याकडे चांगला मोबाईल पण नव्हता. तर जाऊन दे, आपण नंतर पण बोलूया. आणि हे बघू शकता आपली मणी. अय मणी पसाराच, घरातले पसारा पडलाय, कारण की पावसाचं वातावरण आहे. पावसाच्या वातावरणात तुम्हाला माहितीच असतं. त्यावेळेला जाणार आहे देवाचे तिथं दर्शनाला जाणार आहे. तुम्हाला कळणार तिथे गेल्यावर, सांगणार तर नाही मी तसं. मला मित्रांनो हिंदीमधून व्हिडिओ बनवायचा होता, पण काय थोडा हळूहळू आपल्याला हिंदी शिकून पण घेऊ. हिंदी समजती, बोलता नाही येत एकदम परफेक्ट बोलायचं शिकणार आहे. मग व्हिडिओ हिंदीने शूट करणार आहे, कारण तोपर्यंत मराठीनेच व्हिडिओ शूट करूया शिकूपर्यंत. तर काही विषय नाही. आता गाडी बिडी धुवायची आपल्याला पहिली, तर गाडी धुवून घेऊया. मीटर कोण चालू केलं बे. मोटर चालू करूया. अयो मला वाटलं शॉर्ट सर्किट वाचला का. आता इकडं पण रस्ता, इकडून पण जाऊ शकता आपण असं मस्तपैकी. काही विषय नाही. गाडी बिडी धुवून घ्या. आपली धन्नू बघू शकता. धन्नू तर नाही, आपली राणी लक्ष्मी आपली. तर काय विषय नाही. तर काय मोटर करून चालू झालं बे. अबे मोटर चालू केलं आणि पाणी चाललं नाही बे. ये क्या विषय हो गया. अरे बापरे, आज शनिवार नाही. लाईट तर आहे आज शनिवारी, पण पाणी का म्हणून आलं इकडं हे बरं का. कनेक्ट तर आहे. अरे काय विषय झालं बाई रे बाई. पाणी का म्हणून आलं बाई. लाईट गेली का काय नो काय माहिती. लाईट तर आहे, बघू शकता याच्या आकडे. मोटर चालू आहे. अरे पाणी काय आहे ना. आता चालू झालं काय ना. अरे पाणीच आहे ना मित्र. ओ काय विषय काय माहिती. पाईप इकडे पण नाही, हेच आहे पाईप. अबे मोटर बिटर लावली बे इथं नवीन आहे काय. पाणी मोटर बिटर नवीन. अयो आपल्याला माहितच नाही. अरे असा विषय होय. असा विषय मी कॉक बघितलाच नव्हता बे. शेट काय म्हणू आता मी स्वतःला, काय म्हणू. जाऊन काय विषय नाही, मला माहितच नाही ते का बनवलं. ते फिरवायचं ते नवीन झालंय वाटतं. जाऊन ते काय विषय नाही. बरं झालं आपण मागं आलो, नाही तर तिकडं फक्त जावं लागलं असतं. पाणी हा एवढं लांब बादलीनी. प्रेशर नाही राव, पाईप फुटले तिकडे. अगं एवढं प्रेशर नॉर्मली. लय पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे. लवकर धुवून घेऊया गाडी. चाकाचक दिसली पाहिजे थोडीफार गाडी. थोडीशी घाण आहे गाडी धुवून घेऊया मस्तपैकी. लवकर मोबाईल ठेवूया आणि गाडी धुवून घेऊया लवकर. गाडी वॉश करून झालेली. आता आपण आवरून बिवरून निघूया. मग आवरून बिवरून काही कपडे घालून निघायचे. आणि चला लवकरच जाऊया, कारण की भाई बडबड बसल्यावर लेट आहे म्हणून लवकर जाऊया आणि लवकर येऊया. म्हणजे जरा थांबूया तिथं जरा. भाई लय भारी वातावरण असतं, पावसाचं वातावरण आहे म्हणल्यावर. तर जाऊया लवकर निघूया. लय उशीर झालाय, कारण की भाई आता हेल्मेट घेऊया आपण. हेल्मेट आपलं कुठं आहे हेल्मेट बॉक्समध्ये बरं का. बॉक्स कुठं आहे. माझ्या डोळ्यासमोर आहे, पण मला दिसून राहिलं. काय डोळे गेलेत वाटतं माझे. अरे फाटायला लागलंय. ओके लाईट लावूया यार.
काय दिसणार तर नाही. लाईट लावली आता दिसन बे. याच्यात काय आहे? याच्यात काय 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 माहिती काय ठेवलं याच्यात. ताप बाब धूळ खाऊन पूर्ण. तर बघू शकता आपला डिस्प्ले फुटला होता. डिस्प्ले जाऊन द्यायचं काही कामाचं नाही. आपलं माउंट पण तुटलंय मित्रांनो बघू शकता. पहिले लय काम यायचं आपल्या पण माउंट तुटलेलं आहे बघू शकता. याचं असं जाऊन दे. थोडंफार काम आलं तर येईन ये पण एवढं तर आता सध्या काही काम आलं तर नाही येणार. तर हेल्मेट बघू शकता बाबो. पार 7-8 महिन्यानंतर काढलं हेल्मेटला. आपलं मोठं ब्लॉग बंद केला आपण. शेट वे ते खोका तर मला वाटतं फेकून द्यावा पण राहून दे. फेकून देऊन काय फायदा नाही. बघू शकता आपलं हेल्मेट पूर्ण धूळ खाऊ नये. पहिले नीट पुसूया मग जाऊया हेल्मेटला घेऊन. आणि हे भाई आज एकटाच आहे. ना कोण मित्र आहे ना कोण संघ आहे. एकटाच हिंडायला जाणार आहे. हिंडायला नाही दर्शनाला जाणार आहे. कारण की भाई फोन लावून थकलोय मी. कोणीच्याही नाही झालंय. सुट्टी आज मला. आज काय का हॉटेलमध्ये कामाला आहे. किचनमध्ये कामाला आहे मित्रांनो. आज सुट्टी. दर शनिवारी सुट्टी असते. आपल्याला नुसतं कामच करावं लागतं आपल्याला. काय पर्याय तर नाही. आणि कॉलेज पण चालूच आहे. फक्त पेपरला जायचं एखाद्या वेळेस थोडाफार अभ्यास करायचा टाइम पडला तर रात्री. आपण मस्त की जाऊया याला जरा साफसफाई करूया हेल्मेटला. निघूया मग न काही झाला बोलता. आपण निघलोच होतो घरून तेवढ्यातच पाऊस आला. आता काय करायचं बघा. पूर्ण रोड ओल्लं झालेलं आहे इकडे बघू शकता. पाऊस आत्ताच येऊन गेलेला आहे. हायवेला लय पाऊस झाला बघू शकता. इथं सगळ्याकडे पाणी वातावरण. पावसाचं वातावरण म्हणून पाणी भाईसा. आणि ऊन तर आलेलं आहे बरं का. थोडंफार ऊन आलेलं आहे. भाईसा वातावरण का भयानक इथं बघू शकता. आणि समोर घाट येणार आहे. म्हणजे घाट चढलेलं आहे. इथून सुरुवात झालेली बघू शकता घाटाची. हे घाटच आहे पूर्ण. तिथं डोंगर आहे. म्हणजे इथून सुरुवात झालेली खरं म्हणजे घाटाची. तलाव बिलाव बघू शकता. म्हणजे काय म्हणते काय माहिती राव. नाव विसरलं. माहिती नाव पण विसरलो. हडक. अरे बाबो हडक रे बाबा हडक. आपण बजरंग बलीचे पहिले दर्शन घेऊया. मग आपण काळ भैरवनाथाचे पण दर्शन घ्यायला जाऊया. इथं आपण थांबलेलो आहे बघू शकता. आणि मागं पवन चक्की डोंगर बिंगर इथं घाट आहे. आणि इथं आपल्याला बजरंग बलीचं मंदिर आहे इथं. आणि दर्शन घेऊया आपण. आणि मस्तपैकी वातावरण पण एक नंबर आहे. तिथं गुरं बिरं चालू राहिले तिथं लांबून. म्हणजे मला दिसू राहिले डोळ्यांनी पण व्हिडिओमध्ये काय दिसणार नाही. झूम करून बघूया आपण दिसतात का नाही. आज एकटं हिंडायला आलोय. भारी पण वाटतंय नाही का. हे सोलो ड्रायव्हिंग करायला पण मला आवडतं. असं नाही की नाही आवडत. मित्र असल्यावर तर अजून आवडत. इथं बघू शकता मित्रांनो गाय दिसू राहिली तुम्हाला. माणूस जाऊ राहिला बघू शकता. तिथं बाबा आहेत कोणते तरी. आणि एकदम असं झूम केल्यावर फाटण व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ तर फाटण 100% बघू शकता. जाऊ राहिलेत आणि माणसं पण आहेत तिथं. आणि गाय मा डोळ्याने एवढं नाही दिसू राहिले. व्हिडिओ दिसू राहिले पण जरा क्वालिटी चांगली नाही राहिली बरं का. मुंग्या येऊ राहिलेत पण दिसू राहिलेत बघू शकता. आणि खाली पण आहे नाही का इकडं गाय आहेत खाली. अगं हे दिसू राहिलेत का गाय. हे पण दिसू राहिलेत तुम्हाला. नाही म्हणजे दिसू राहिले दिसतच असते ना राव. म्हणजे डोळ्याने एवढं चांगलं नाही दिसू राहिलं पण व्हिडिओ चांगलं दिसते असं वाटतंय मला. काही विषय नाही जाऊन द्या. बघू शकते एवढं लांब होतं ते. वातावरण पण एक नंबर दर्शन घेऊया आपण. मागे गुरं आहेत. आजींचे गुरं आहेत ते. तिथं बघू शकता गाया बी आहे तिथं. दर्शन घेतलेलं आहे आपण. आता मस्त जाऊया आगडगावला. समोर बघू शकता आगडगावचं कमान आहे. काळ भैरवनाथ आगडगाव बघू शकता. आगडगावचं म्हणजे आपलं काळ भैरवनाथाचं कमान. मस्त वातावरण एक नंबर बोलते भाई. एक नंबर वातावरण. आपण बघू शकता पवन चक्क्या. आणि पैसा बोलायला शब्द नाही भाई. शब्द मस्त गपरा आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू व्हिडिओ एन्जॉय करा पाहिजे. एक नंबर वातावरण. आणि आभाळ बिभाळ बघा रे. आभाळ बिभाळ बघा. मस्त एक मराठी गाणे लावायला पाहिजे मित्र. तर नाव आठवणं पण ते ट्विन मला माहिती. आज शनिवारी म्हणून गर्दीच नाहीये. कारण की शनिवारी गर्दी नसती. दर रविवारी एवढी गर्दी असते ना काय सांगू तुम्हाला. फक्त रविवारी गर्दी बघायला भेटते इथं. आणि जत्राच्या टायमाला. बाकी कोणत्याच दिवशी एवढी गर्दी नसते. फक्त रविवारी गर्दी असते जादा तर.
दर्शन तर झाले आणि आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत आपण. व्हिडिओ काढू शकला असतो पण व्हिडिओ नाही काढू शकत, तिथं अलाउडच नाही आहे. आणि अलाउड नाही तर व्हिडिओ पण नाही बनवायचा. तर व्हिडिओ नाही बनव, बाहेरूनच घेतला थोडाफार जेवढा होईल तेवढा. आणि बघू शकता पूर्ण गोल्डन मंदिर बघू शकता इथं. त्या उद्या रविवारी तर इकडं दर रविवारी जेवण असतं, आमटी भात चटणी विटणी असती. एकदा खाल्ली होती मी फक्त, त्यानंतर परत आलोच नाही का. तिकडं पण मंदिर आहे नाही का, तिथं पण जाऊया मस्तपैकी. लॉक कमून आहे बाई, लॉक तर नाही आहे. बाहेरून दर्शन घेऊया, दरवाजे लावलेले, बाहेरूनच दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. महादेवचं मंदिर आहे इथं. हर हर महादेव. आतमध्ये नाही जाऊ शकत राहू, इथूनच पाय पडावला. दर्शन घेतलेलं आपण. वरती पण इथं मंदिर आहेत नाही काय, 5 देव आहे इथं. गणपती बाप्पांचं आहे, महादेवांचं आहे, मोठा देवीचं आहे, शनिदेवाचं पण आहे आणि आपल्या मच्छिंद्र बाबाचं पण आहे. कोणीच नाही भाई, नाही तर एवढी गर्दी असते भाई. मला वाटली थोडीफार गर्दी तर असं नाही का. जे नव्हतं व्हायचं तेच झालेलं आहे. आणि पावसात अडकलोय आपण बघू शकता. आणि एका परत गाडी आपली तिथं लावलेली आणि समोर बघू शकता डोंगर आहेत. गाडी पर आपली तिथं लावलेली आणि आपण इकडे थांबलोय बघू शकता. पार इकडे थांबलोय आपण. आणि पाऊस पण लय चालू, झिमझिम नाही लय पाऊस. पाऊस आलाय तरी तुम्हाला पाणी लागू राहिलं. मोबाईल पूर्ण भिजलेला आहे भाई आपला. मोबाईल खिशात ठेवूया नाही तर तिकीट टाकूया भाई. मोबाईल भिजला नाही पाहिजे, बाकी सगळं भिजलं तरी चालू, पण मोबाईल नाही भिजलं पाहिजे. भिजल्या तसं भिजलं आपण, भिजत जाऊया. जरा कॅमेरा बशी पुसूया जरा इथं. आता जरा तिकीट ठेवूया मोबाईल आणि डायरेक्ट घरी जाऊया. का तरी येऊया परत व्हिडिओ काढूया. भिजलं असं भिजणार तसं भिजलं. जाऊया घरी कसं ना कसं. आणि हे मोबाईल ते जरा टिक्की ठेवावं लागणार आहे. पूर्ण मोबाईल भिजलेला माझा तरी लागू राहिलं कसं तरी. आणि भेटूया मित्रांनो, व्हिडिओ इथं सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. भाई काय सांगू एवढं व्हिडिओ आपलं कंटिन्यू ठेवायचा आता, पण काही कंटिन्यू ठेवूच नाही शकलो. तो वाटत पण नको रिस्क घ्यायला नाही का. जाऊन ते आता आपण टिकीट ठेवूया फोन. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मित्रांनो सॉरी, मला सिनेमॅटिक काढायची पण काही काढू शकलो नाही पावसामुळं. अटकलोय यार, आपण इथं अटकलोय असं समजू शकतो. त्याच्यावरती थांबलोय आपण बघू शकता. आपण इथून जाणार होतो आणि भाई गाडी पशी आलो, भिजलो जाऊया घरी म्हणलो. आणि भाई तेवढ्यातच पाऊस थांबला. म्हणजे येऊ राहिले थोडे पण पाऊस थांबलाय वय. पाहायचं आपलं का आता पूर्ण आपण शेतात गेलो तर पार इथं गाडी लावून आणि ते झाडाच्या खाली जाऊन लपलो भाई. आणि पाऊस भाई येऊच राहिले तरी पण बघूया थोडं पुढं गेलो थांबू पण शकतोय नाही का. आणि भाई साहेब पाऊस गेलाय फायनली भाई. व्हिडिओ काढू शकतो आपण तिकडे जाऊन. आणि वातावरण पण खूप भारी. कसं आहे, ढग तर नाही बरं का, एकदम प्लेन झालेलं आहे. पण काय माहिती अगं तिकडं धुकं पूर्ण ते डोंगर धुकं झालेले, पूर्ण धुकं आलेले त्या डोंगरांमध्ये बघू शकते. आणि बघू शकते इथं जे डोंगर दिसतात समोर तुम्हाला पूर्ण धुकं झालेले आहेत भाई. दिसत नाही राहिले ते डोंगर एवढं. आणि मस्तपैकी भाई एकटा तिकडे एन्जॉय करतोय. कोणाचं एक नाही दोन नाही पैसा. पण माझी ही होती नाही का, एकटा हिंडायला पण माझी येते ना. असं वातावरण असल्यावर अजूनच मजा येते भाई, एक नंबर. मागचं व्ह्यू बघू शकता तुम्ही कसं आहे, भारी इतका नाही सांगा मला. आणि इकडचं मस्तपैकी वातावरण पण खूप डेंजर आहे बघू शकता. असं काय वातावरण आहे. आणि आपली बघू शकता काय भारी दिसते राव, काय भारी दिसते. शेड बे शेट. लवकरच सिनेमॅटिक काढू, गाडीचे पण सिनेमॅटिक काढायचे आहेत. आणि हे बघायला मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम पेजवर नक्कीच. आपण यूट्यूबवर तर सिनेमॅटिक नाही दाखवणार, आपण इंस्टाग्रामच्या पेजवर दाखवणार आहे. लवकरच मी तुम्हाला परत एकदा नाव देईन. लवकरच सर्च करा आणि फॉलो करा आपल्याला. आणि सिनेमॅटिक शॉर्ट्स बघायला विसरू नका. ऊन पण आलं इथं बघू शकता. अरे 10-15 मिनटं मित्रांनो शूट करत होतो आपण आणि तेवढंच ऊन आलं भाई. ते शूट मला तर वाटतं उन्हातल्याच शूट काढावं, परत एकदा शूट करावा भाई. लय भारी काढले होते मी, काय सांगू तुम्हाला. आता मला तर वाटतं परत एकदा सिनेमॅटिक काढावा आणि उन्हामध्ये जरा चांगले येते नाही का, असं मला वाटत पण होतं. थोडंसं लाईट कमी व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये जरासं आपण मस्त काढूया. आता नंबर व्हिडिओ येईन राव, एक नंबर येईल. चला सिनेमॅटिक एन्जॉय.
बोलले बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन लव्ह मी कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण माझी सासू तुझी मदत आहे माझी होणारी हमसफर आय लाईक यू ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय सुंदर तुझं टिप्पल जे पाहिजे ते घे. मस्त सिनेमॅटिक काढलेले आहेत आपण आणि सिनेमॅटिक कसे आलेत तुम्ही सांगा बरं का मला. एक नंबर वातावरण आहे बघू शकता पाठीमागं आपल्या सगळे बोललंय आपण.